आणि गुन्हा पण ज्या पद्धतीनं दाखल व्हायला पाहिजे होता तो गुन्हा सुद्धा दाखल झालेला नाही। काल मुख्यमंत्री ह्या ठिकाणी आले होते, पण मुख्यमंत्र्यांना थोडं सुद्धा आपल्या म्हणजे ह्या पल्लवीसाठी 2 मिनिटाचं मौन सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी पाळलं नाही। म्हणजे ह्या दलितांकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन कालच्या सभेमधून दिसून आलेला आहे। तर आता जी तुमच्या संघटनेच्या वतीने ह्या ठिकाणी तुम्ही त्यांना भेट पण दिलेली आहे आणि तुम्ही आंदोलनाचं ज्या पद्धतीनं आंदोलन पुकारलेलं आहे, पण आता जी FIR आहे, जी त्यांनी गुन्हा दाखल करून घेतलेला आहे, त्या गुन्ह्यावर आपल्याला न्यायालयामध्ये न्याय मिळेल का? नाही, राज्य सरकारची मानसिकताच नाही आमच्या लेकीला न्याय द्यायची। राज्य सरकार पासून ते लातूरच्या जिल्हा प्रशासन पोलीस यंत्रणेपर्यंत त्या ठिकाणी आम्हाला न्याय द्यायची भूमिका कुणाची दिसत नाही। कारण ही जी शाळा आहे ती केंद्रीय शाळा आहे आणि केंद्रीय शाळा असल्यामुळे याची सगळी जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांची आहे। तर याच्यात सगळ्यात पहिल्यांदा आरोपी जिल्हाधिकारी झाली पाहिजे, त्यानंतर प्राचार्य झालं पाहिजे आणि जेवढे शिक्षक आहेत तेवढे सगळे त्याच्यात आरोपी झाले पाहिजे। पण दुर्दैव आहे आमचं की आम्ही दलित आहेत, आम्ही मातंग आहेत, आम्ही अनुसूचित जातीचे आहेत, म्हणून आम्हाला न्यायच द्यायचा नाही। आमचं लेकरू मारलंय, उघड उघड महाराष्ट्रामध्ये फोटो व्हायरल झाल्यावर सगळे सांगतायत की ही फाशी होऊ शकत नाही। आता त्याच्या कुटुंबाने जे फोटो दाखवले त्यामध्ये ते फोटो तुम्ही सुद्धा बघा, अक्षरशः घ्या इकडे सगळे फोटो वगैरे सगळे व्हायरल झालेले आहेत। फोटो व्हायरल झालेले आहेत। नाही, हे फोटो व्हायरल झालेले नाहीत। तुम्ही एक लक्षात घ्या, हे फोटो व्हायरल झालेला नाही, तुमच्याकडे आहे पण मीडियात नाही म्हणून आम्ही दाखवतो। हे पूर्ण लाल काळं निळं झालंय पूर्ण। हे पहा, तिला मारलंय हो, म्हणजे मारहाण केली, तिला मारून टाकलंय अक्षरशः। मुळात मुद्दा असा आहे की त्या ठिकाणी तुम्ही काही ठिकाणी ज्यावेळेस मनुवाद्यांची आरोपी होतात त्यावेळेस तुम्ही सुमोटो दाखल करता आणि इथं 2-2 दिवस FIR नाही, 2 दिवस आम्हाला FIR करायला लागले। बरं, तुमची मानसिकताच नाही ना, 24 तास 48 तास जर तुम्ही आमचं प्रेत पाडून ठेवताय तिथं, त्यात मानसिकता नाही। हे खूप मोठं लातूरमध्ये मुलींचं त्या ठिकाणी शोषणाचं एक रॅकेट आहे आणि त्यातलाच हा सुद्धा प्रकार आहे। मुलीसोबत आमच्या काय केलं, तिच्यासोबत लैंगिक अत्याचार झालाय का, तिची हत्या झाली का, याची सगळी चौकशी करण्याची जबाबदारी जिल्ह्याच्या पोलिसांची होती, पण त्यांनी अद्याप काही केलेलं नाही। आज सगळे आरोपी मोकाट आहेत, त्यात फक्त 2 जण नॉमिनल खालचे अटक केलेले आहेत। आम्ही म्हणतोय ही चंदना जी आहे, ती चंदना उदमले, ही सुद्धा अटक झाली पाहिजे। त्यातला जो प्राचार्य 2 दिवसापासून गायब आहे तो 1 दिवस आधीच का गायब झाला, म्हणजे तिला 2 दिवस आधीच संपवलं होतं का, मग विल्हेवाट लावायचं प्लॅनिंग झालं का, ही 120 ब आहे का, ही सुनियोजित कट करून हत्या केली का, तुमचं शोन पथक कुठं असतंय, नेमकं ते जे कुत्री आहे तिथं ते आमच्या घटनेमध्ये येत नाहीत का, त्यांचं टॅलेंट तिथं दाखवत नाहीत का, त्या ठिकाणी किती मोबाईल लोकेशन किती तासापासून ऍक्टिव्ह होते, याचा आधुनिक तपास कोण करणार? CCTV फुटेज तुम्ही आम्हाला 1-2 लोकांना देता आणि त्यांना सांगता की बाटी बाहेर पाठवू नका, या अटीवर देतो। यांना लाज वाटायला पाहिजे। इतर घटनामध्ये तुम्ही प्रेस घेऊन SP च्या नेतृत्वात सांगता की ही घटना काय होती, कशी झाली, आम्ही कसे अटक केले। या घटनेत SP चं निवेदन का नाही, का इतर जिल्हाधिकाऱ्यांचं निवेदन नाही? जिल्हाधिकारी याची प्रमुख आहे। तर एकंदरीत गृहमंत्री सुद्धा काल या लातूरला येऊन तिथून फक्त 30 किलोमीटर अंतरावरती आमच्या अनुष्काचं घर आहे, तिथं ते आले नाही। मी तुम्हाला हिचं टॅलेंट एवढं भयानक आहे की आज ती देशाची संपत्ती, एक हिरा हरवलेला आहे। ते एकदम टॅलेंटेड होती म्हणून आम्हाला आता असा संशय यायला लागलाय की याच्यात मनुवादी विचारधारा सुद्धा आहे का, की दलितांचं लेकरू एवढं हुशार का, हे अनेक अँगल आहे त्याच्यात। त्याच्यामुळे आमच्या लेकराची हत्या झाली, 302 दाखल झालं पाहिजे, CID SIT CBI मार्फत चौकशी झाली पाहिजे। आमचा जिल्हा पोलिसांनी जो FIR दाखल केलाय त्याच्यावर विश्वास नाही, इथल्या जिल्हा पोलिसांच्या तपासावर विश्वास नाही, जिल्हा पोलीस आम्हाला न्याय देतील असं वाटत नाही। म्हणून सेंट्रलची CBI या ठिकाणी लागू झाली पाहिजे आणि ती तात्काळ केली पाहिजे। तुम्हाला दलितांचे मतं लागतात आणि दलितांना न्याय द्यायचं म्हणल्यावर तुम्ही जसं सांगितलं स्वतः की 2 मिनिटाची श्रद्धांजली सुद्धा देऊ शकले नाही का, तर आपले लेकरं घरी सुरक्षित आहेत, हे लेकरं तुमचे लेकरं नाहीत। म्हणजे आमच्यासाठी महाराष्ट्रात मेणबत्ती सुद्धा पेटत नाही हो, एवढं नाकारलेलो आहे। आजही हे रॅकेट आहे, हे जे लातूर आहे, विलासराव देशमुखांचा रवींद्र चव्हाणांनी अवमान केला, त्याच्यानंतर त्याचे पडसाद उमटले की विलासराव देशमुख ही लातूरची अस्मिता आहे,
पण त्याच विलासराव देशमुखनी लातूरमध्ये शिक्षणाचं एक केंद्र उभा केलं. त्या केंद्रात जर आमच्या चिमुरट्या संपवल्या जात असतील तर विलासराव देशमुखच्या अस्मिता लांबच राहिली, पण या ठिकाणी आमचं अस्तित्व सुद्धा धोक्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे हे गंभीर आहे. पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन, राज्य सरकार उदासीन आहे. त्यांना आम्हाला न्याय द्यायचा नाही, उलट हा न्याय कसा दाबता येईल हाच प्रयत्न करायचा. केंद्रीय विद्यालयात अशी घटना घडल्यावर सुरुवातीला सगळ्यात तिच्यावर लैंगिक अत्याचार झालाय का याचा तपास करण्याची जबाबदारी होती. कुटुंबाला 50 लाख शासकीय नोकरी देण्याची तरतूद त्याच्यात आहे. आज अॅट्रॉसिटीचं प्रकरण आहे, मी इथं आलोय, पोलिसांचं इथं संरक्षण नसावं. हे सगळे लोक जर एवढं मोठं प्रकरण दाबू शकतात तर पीडित कुटुंबावर हल्ला का नाही करू शकत, दबाव का आणू शकत नाहीत. पण कोणतीच जबाबदारी या ठिकाणी पोलीस प्रशासन घेत नाही. आणि लोकप्रतिनिधी, इथला आमदार, खासदार जो यशित मधून निवडून येतो तरी सुद्धा तो या कुटुंबापर्यंत पोहोचत नाही. आणि आम्ही 400 किलोमीटरवरून येतो, त्या कुटुंबाला भेटतो आणि तुम्ही 30 किलोमीटरवरून इथं येऊ शकत नाही, कारण तुमची प्रचाराची रॅली डिस्टर्ब होऊ शकते. एवढे असंवेदनशील राजकारणी या ठिकाणी झालेत, हे दुर्दैव आहे. त्यांचा मी निषेध करतो. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे जाणार आणि याच्यात वर्षा ठाकूर जिल्हाधिकारी यांना सह आरोपी केलं पाहिजे, ही सुद्धा आम्ही यामध्ये मागणी करणार. खरोखरच ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार एक सरकारी नोकरी आणि मोबदला त्यांना देणं बंधनकारकच आहे. पण अनुष्काला न्याय ज्या पद्धतीनं न्यायाची जी प्रत असते, जी तपास असते, ती तपास यंत्रणाच जर मुख्यमंत्र्यांनी दाबली, कलेक्टरनं दाबली तर खरोखरच आपण अनुष्काला न्याय देऊ शकतो का हा प्रश्न निर्माण झालेला आहे. कारण जर ह्या ठिकाणी महाराष्ट्राचे सर्वस्व जर ह्या ठिकाणी येऊन साधा उल्लेख जर करत नसतील, साधा नाव सुद्धा घेत नसतील तर मला एक सांगा, आपल्याला आज शाळेमध्ये एक नोटीस आली की सगळ्यांनी यावं आणि सगळे आरोपी फोटो दाखवते, सगळे आरोपी आज मीटिंग घेत आहेत की पाल्यांनी परत यावं, पालकांनी पाठवावं. पाल्यांना माहिती आहे तुम्ही मारताय लोकांना, पाल्य येतील कसे? तर हे जे कसाई तिथं बसले, जोपर्यंत हे जेलमध्ये जात नाही तोपर्यंत पाल्य येऊ शकत नाही. आणि दुर्दैवाची गोष्ट, तुम्ही भावपूर्ण श्रद्धांजलीचं शाळेच्या गेटवर एक बॅनर सुद्धा लावू शकले नाही, नोटीस काढली. अरे म्हणजे आमच्या लेकराची एवढी काय दुश्मनी हो? म्हणजे तुम्ही जी मीटिंग घेतली त्या मीटिंगच्या आधी तुम्ही आमच्या लेकराला एक फोटो लावून श्रद्धांजली देऊ शकत नाही प्राचार्य? अरे याला लाज वाटली पाहिजे, याचं घर बुलडोजरने पाडलं पाहिजे, सगळ्याची धिंड काढली पाहिजे लातूर मधून, यांच्या नाडग्या फोडल्या पाहिजेत पायाच्या हरामखोराच्या. या नोटिसा पाठवल्यात सगळ्यांनी, येणार कसे? करणार का? आम्ही त्या ठिकाणी नाही आता तुम्ही ह्या ठिकाणी ह्या ठिकाणी तुम्ही आता आलेला आहात. आता सध्या ती शाळा व्यवस्थित चालू आहे. शाळा चालू नाही, आम्ही DYSP ला बोललो, शाळा त्यांनी बंद केलेली, विद्यार्थी सगळे निघून गेलेले. तर आम्ही सगळी माहिती घेतली आणि आम्हाला काय करायचंय ना ते मीडियात सांगत नसतो. आता एक लक्षात ठेवा, लेकरू आमचं गेलंय, पोलिसांना इशारा देतोय, पॅन्थरचा इशारा आहे. जर तुम्ही कारवाई केली नाही, सगळ्याला अटक केली नाही तर जे काही करणार आहे ते मीडियाला सांगणार नाहीत, एवढं लक्षात ठेवा. पण त्या ठिकाणी आम्ही सुद्धा आमची गेलेली संपत्ती त्याचा बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाहीत. हे अजेंडे मीडियात सांगायचे नाहीत, पण लाता घातल्याशिवाय राहणार नाही, एवढं लक्षात ठेवा. खरोखरच ज्या पद्धती कुटुंबाला सुद्धा भेटलेलं नाही, ज्या त्या शाळेच्या प्रमुख आहेत आज इनडायरेक्टली, पण आज त्यांच्या आईला सुद्धा भेटायला कलेक्टर आलेले नाही. की हे संवेदनाच नाही त्या कलेक्टरला, त्यांची नैतिक जबाबदारीच नाही पदावर बसण्याची. आज त्यांना निवडणुका एवढ्या महत्वाच्या झाल्यात आणि आमचे लेकरं मारायला लागले ते महत्वाचं नाही. त्याच्यामुळे मी या कलेक्टरला VIP कलेक्टर म्हणतो. तर खरोखरच फोटो घ्यायचा. काय दाखल केलं? झेरॉक्स आहे ना? नाही लागत त्याच्यावर काही नंबर आहे. फोटो घ्या त्याचा, नाही तर PDF आहे ते देतो तुम्हाला.